बघा नेक्स्ट जो पार्ट आहे तो फॉर्म्युलेशन हा बीट आहे. फॉर्म्युलेशनमध्ये काय आहे, एक तर असतं मॅक्सिमायझेशन और मिनिमायझेशन असं दिलेलं असतं, मॅक्सिमाइज और मिनिमाइज म्हणून. मग काय लक्षात ठेवायचं आहे, मॅक्सिमाइज और मिनिमाइज जर सांगितलं क्वेश्चनमध्ये जे सांगितलं ते बघायचं आहे आणि मॅक्सिमायझेशन आणि मिनिमायझेशनचं जो कुठला फंक्शन असेल त्याला म्हणायचं झेड इक्वल टू एखादं व्हॅल्यू दिलेलं असतं, एक्स प्लस वाय असं काहीतरी एखादं दिलेलं असतं. जे फंक्शन असेल तर हे मेन फंक्शन झालं आपलं. मॅक्सिमाइज म्हटलं तर झेड मॅक्स म्हणायचं आणि मिनिमाइज म्हटलं तर झेड मिनिमम म्हणायचं. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करणार आहोत एक्सरसाइज नंबर 7.2. एक्सरसाइज नंबर 7.2 कंप्लीट झालं आपलं. एक्सरसाइज नंबर 7.3. तर एक्सरसाइज नंबर 7.3 मधला जो पहिला क्वेश्चन आहे बघा, लक्ष द्या. क्वेश्चन काय सांगितलं आहे, अ मॅन्युफॅक्चरिंग फर्म प्रोड्युसेस टू टाइप ऑफ गॅजेट ए अँड बी विच आर फर्स्ट प्रोसेस्ड इन द फाउंड्री. म्हणजे काय झालं, एक कंपनी आहे ए आणि बी असे दोन गॅजेट तयार करतात आणि विच आर फर्स्ट प्रोसेस्ड इन द फाउंड्री म्हणजे फाउंड्रीमध्ये त्याला प्रोसेस करणार अँड देन सेंट टू मशीन शॉप फॉर फिनिशिंग. म्हणजे तिथून मशीन शॉपला आपण पाठवतो फिनिशिंग करायला. द नंबर ऑफ मॅन आवर्स ऑफ लेबर रिक्वायर्ड इन ईच शॉप फॉर प्रोडक्शन ऑफ ए अँड बी अँड नंबर ऑफ मेन आवर अवेलेबल फॉर फर्म आर ॲज गिवन बिलो. म्हणजे क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघा, लेटस कन्सिडर अ फर्म प्रोड्युसेस. एक फर्म आहे, लेटस कन्सिडर अ फर्म प्रोड्युसेस एक्स युनिट ऑफ गॅजेट ए. गॅजेट एचे एक्स युनिट प्रोड्यूस करते आहे अँड वाय युनिट ऑफ गॅजेट बी. एक कंपनी आहे ते गॅजेट एचे एक्स युनिट तयार करते, वाय युनिट ऑफ गॅजेट बी. हे फाउंड्रीमध्ये तयार करतो आपण. फाउंड्रीमध्ये तयार केले की तिथून मशीन शॉपला पाठवतो. आणि हा जो टेबल आहे त्याने काय सांगितलं, द फॉलोइंग टेबल गिव्ज द मेन हावर अवेलेबल फॉर काय सांगितलं त्यांनी, एक मिनिट, मेन हावर अवेलेबल फॉर फर्म आर गिवन बिलो. हे असं खाली गिवन डाटा आहे. आणि काय सांगितलं बघा, लक्ष द्या. गॅजेट दिलं आहे फाउंड्री आणि मशीन शॉप. गॅजेट एसाठी फाउंड्रीमध्ये 10 आवर्स लागतात, गॅजेट बीसाठी 6 आवर लागतात आणि टोटल अवेलेबल आवर्स किती आहेत, 60. मशीन शॉपमध्ये गॅजेट एसाठी 5 आवर्स लागतात, गॅजेट बीसाठी 4 आवर्स लागतात आणि टोटल टाईम अवेलेबल फॉर मशीन शॉप इज 35 आवर्स. आता क्वेश्चन काय दिलं बघा, द प्रॉफिट ऑन सेल ऑफ ए इज ₹30 अँड बी इज ₹20 पर युनिट म्हटलं आहे. फॉर्म्युलेट LPP टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट म्हटलं आहे. मग आता इथं इम्पॉर्टंट काय, मॅक्सिमाइज द प्रॉफिट. तर लिहिताना असं लिहायचं, झेड मॅक्स म्हणजे मॅक्सिमाइज द प्रॉफिट. आपण काय तयार करायला लागलो, गॅजेट ए अँड गॅजेट बी तयार करायला लागलो. गॅजेट एचे आपण एक्स युनिट तयार करतो, गॅजेट बीचे वाय युनिट तयार करतो, पण त्यांनी प्रॉफिट ॲक्च्युली आपण मॅक्सिमाइज प्रॉफिट करायला लागलो. तर गॅजेट एसाठी प्रॉफिट किती आहे, 30. मग जर एक्स युनिट तयार केलं तर काय होणार, 30x होतं आहे, प्लस करायचं. गॅजेट बीचे आपण किती युनिट तयार करायला लागलो आहे, वाय. गॅजेट बीसाठी प्रॉफिट किती आहे, ₹20 म्हणून 20y. हे झालं तुमचं मेन झेड मॅक्सिमायझेशनचं फंक्शन. त्यानंतर बघा, गॅजेट एला आपण एक्स म्हटलं आहे, गॅजेट बीला वाय म्हटलं आहे. तर फाउंड्रीमध्ये टोटल आवर किती अवेलेबल आहेत, 60. म्हणजेच कसं येणार आहे, 10 गॅजेट ए म्हणजे एक्स प्लस 6y. म्हणजे फाउंड्रीमध्ये गॅजेट बीसाठी वाय युनिट तयार केले की 6 तास लागतात एकाला आणि मॅक्सिमम अवेलेबल किती आहे, 60 म्हणून 60 लिहायचं. त्यानंतर बघा, गॅजेट एसाठी मशीन शॉपमध्ये 5 तास लागतात, 5 आवर्स रिक्वायर्ड आहेत, 5x प्लस गॅजेट बीसाठी किती आवर्स रिक्वायर्ड आहेत, 4 आवर्स आहेत म्हणून 4y लेस दॅन इक्वल टू 35 करायचं. आणि त्याच्यानंतर कंपल्सरी x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे 4 इक्वेशन्स म्हणजेच काय झालं, फॉर्म्युलेशन ऑफ LPP म्हणतो आपण याला. काय म्हणतो, फॉर्म्युलेशन ऑफ LPP. एवढेच 4 इक्वेशन्स लिहायचे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर बघायचं आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलं आहे, इन अ कॅटल ब्रीडिंग फर्म इट इज प्रिस्क्राइब्ड दॅट द फूड फॉर रेशो फॉर 1
एनिमल मस्ट कंटेन ॲट लिस्ट 14, 22 अँड 1 युनिट ऑफ न्यूट्रियंट ए बी अँड सी रिस्पेक्टिवली. म्हणजे जे काय आपण फूड प्रोव्हाइड करणार आहे ते ॲटलिस्ट किती युनिट्स अवेलेबल आहेत, 14, 22 अँड 1 युनिट ऑफ न्यूट्रियंट ए बी अँड सी चे, म्हणजे एचे 14 युनिट अवेलेबल आहेत, बीचे 22 युनिट अवेलेबल आहेत, सीचे 1 युनिट अवेलेबल आहे, असं त्याचं मिनिंग झालं. त्यानंतर काय सांगितलं आहे, 2 डिफरंट काइंड्स ऑफ फॉडर्स आर अवेलेबल. ईच युनिट ऑफ दीज 2 कंटेन्स द फॉलोइंग अमाऊंट ऑफ 3 न्यूट्रिशन. प्रत्येकाचं दिलं आहे. फॉडर 1ला न्यूट्रिशनचे 2 युनिट आहेत, फॉडर 2ला 1 युनिट आहे, न्यूट्रिशन बीचे 2, 3 असंही टेबल दिलेलं आहे त्यांनी. आणि परत काय सांगितलं आहे, द कॉस्ट ऑफ फॉडर 1 इज ₹3 पर युनिट अँड दॅट ऑफ फॉडर 2 इज ₹2. फॉर्म्युलेट LPP टू मिनिमाइज द कॉस्ट म्हटलं आहे. मग आपण काय करायचं बघा, गिवन डाटा लिहायचा अगोदर. हे फॉडर 1, फॉडर 2, जरा बघा लक्ष द्या. फॉडर 2 म्हटलं, न्यूट्रिशंट ए और न्यूट्रिएंट ए, न्यूट्रिएंट बी, न्यूट्रिएंट सी. आणि त्यानंतर इथं बघा देत असताना काय सांगितलं, इट मस्ट कंटेन ॲटलिस्ट 14, 22 अँड 1 युनिट. मिनिमम म्हणजे हे झालं मिनिमम अवेलेबिलिटी असं लिहायचं. मिनिमम अवेलेबिलिटी, मिनिमम अवेलेबिलिटी, मिनिमम एवढं रिक्वायर्ड आहेच त्याला. मिनिमम अवेलेबिलिटी, मिनिमम अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिशन ए किती आहे, 14 युनिट. बीसाठी किती सांगितलं आहे, 22 युनिट्स. आणि सीसाठी किती सांगितलं आहे, 1 युनिट. आता फॉडर 1मध्ये 2 दिलं आहे, फॉडर 2मध्ये 1, 2, 3, 1, 1. आता नेक्स्ट बघा सॉल्व कसं करायचं. लेटस कन्सिडर x युनिट ऑफ फॉडर 1, x युनिट ऑफ फॉडर 1 अँड y युनिट ऑफ फॉडर 2, y युनिट ऑफ फॉडर 2 आर देअर. आपण कन्सिडर केलं आहे फॉडर 1चे x युनिट्स आहेत आणि फॉडर 2चे y युनिट्स आहेत, आर देअर. मग आता बघा न्यूट्रिशंट एचे मिनिमम 14 अवेलेबल आहेत. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, पहिल्यांदा काय करायचं, मिनिमायझेशन ऑफ झेड, झेड मिनिमम म्हणायचं, मिनिमायझेशन ऑफ झेड. म्हणजेच आपण काय लिहिणार, झेड मिनिमम इक्वल टू, बघा फॉडर 1चं कॉस्ट किती आहे, 3 पर युनिट. म्हणजे आपण लिहिताना कसं लिहिणार, 3x म्हणायचं. फॉडर 2 म्हणजे वायसाठी युनिट किती आहे, इथं कॉस्ट किती आहे, 2y. म्हणजे झेड मिनिमम इज इक्वल्स टू 3x + 2y. हे मेन फंक्शन झालं. त्यानंतर बघा न्यूट्रिशंट एचं 2 युनिट्स आहेत फॉडर 1साठी, म्हणून कसं लिहायचं, 2x प्लस फॉडर 2साठी 1y. मिनिमम 14 म्हणजे मॅक्सिमम ग्रेटर दॅन 14. त्यानंतर बघा 2x प्लस 3y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 22. त्यानंतर न्यूट्रिशन सीसाठी x प्लस y ग्रेटर दॅन इक्वल टू 1, x कंपल्सरी ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे कशावरून लिहिलो आपण, ह्याला जर फॉडर 1ला x कन्सिडर केलं, ह्याला y कन्सिडर केलं, तर 2x न्यूट्रिशंट एचे 2x प्लस 1y मिनिमम 14 म्हणजे 14च्या पुढं पाहिजेत म्हणून आपण ग्रेटर दॅन 14 घेतलं. न्यूट्रिशंट बी मिनिमम 22 युनिट्स अवेलेबल आहेत म्हणून आपण ग्रेटर दॅन 22 केलं. आणि x प्लस वाय ग्रेटर दॅन 1, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे झालं तुमचे इक्वेशन्स. क्वेश्चन नंबर 2. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलं आहे, अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स 2 टाईप ऑफ केमिकल ए अँड बी. एक कंपनी आहे ए आणि बी टाईपचे केमिकल तयार करते. ईच केमिकल रिक्वायर 2 टाईप ऑफ रॉ मटेरियल पी अँड क्यू. म्हणजे पी आणि क्यू असं रॉ मटेरियल लागणार आहे. द टेबल बिलो गिव्ज रिक्वायर्ड युनिट्स. हे बघा हे खालचं जे आहे ते टेबल दिलेलं आहे. आता काय सांगितलं आहे, द कंपनी गेट प्रॉफिट ऑफ ₹350 अँड ₹400 बाय सेलिंग 1 युनिट ऑफ ए अँड बी. म्हणजे आपण ए आणि बीचं युनिट सेल करतो. मग आपण असं लिहायचं, लेटस कन्सिडर कंपनी प्रोड्यूस
एक्स युनिट ऑफ केमिकल ए, एक्स युनिट ऑफ केमिकल ए अँड वाय युनिट ऑफ केमिकल बी. केमिकल आपण काय कन्सिडर केलं आहे, केमिकल एचं एक्स युनिट आणि केमिकल बीचं वाय युनिट असं कन्सिडर केलं आहे. जर समजा हे जर कन्सिडर केलं मग पुढं कसं सॉल्व करणार बघा. एक्स युनिट ऑफ केमिकल ए, वाय युनिट्स ऑफ केमिकल बी. आपल्याला जर मॅक्सिमम सेलिंग करायचं असेल किंवा मॅक्सिमम प्रॉफिट रिक्वायर्ड असेल, कंपनी गेट्स प्रॉफिट म्हटलं आहे म्हणजे झेड मॅक्स म्हणायचं. बघा प्रॉफिट काय सांगितलं आहे, कंपनी गेट प्रॉफिट ऑफ ₹350 अँड 400 बाय सेलिंग ए अँड बी. म्हणजे एला ₹350 प्रॉफिट आहे, 350 म्हणून काय करायचं 350x. बीला आहे 400 म्हणून 400y. हे असं कन्सिडर केलं. यानंतर पुढचं बीट बघा, नेक्स्ट बीट. आता पी हा रॉ मटेरियल आहे. ए युनिट बनवण्यासाठी म्हणजे ए जर बनवायचं असेल तर 3 युनिट लागतात आणि बी बनवण्यासाठी 2 युनिट आणि अवेलेबल किती आहेत 120 युनिट. म्हणून आपण काय लिहिणार 3x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 120. परत बघा 2x, ह्याला x म्हटलं, याला x म्हटलं आपण तर 2x, बीला y म्हटलं म्हणून 5y लेस दॅन ऑर इक्वल टू 160. त्यानंतर कंपल्सरी x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ह्याला म्हणायचं फॉर्म्युलेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलं आहे, अ प्रिंटिंग कंपनी प्रिंट्स 2 टाईप ऑफ मॅगझिन. एक कंपनी आहे 2 टाईपचे मॅगझिन बनवतात, मॅगझिन ए अँड मॅगझिन बी. द कंपनी अर्न ₹10 अँड ₹15 ऑन मॅगझिन ए अँड बी पर कॉपी. म्हणजेच काय आपण असं कन्सिडर करू, लेटस कन्सिडर कंपनी produces x unit of magazine A, x unit of magazine A and y unit of magazine B. परत बघा, these are processed on 3 machine 1 2 3 3 मशीनवर प्रोसेस करणार आहे आपण. मशीन ए रिक्वायर्स 2 hours ऑन मशीन 1, मॅगझिन ए रिक्वायर्स 2 hours ऑन मशीन 1, 5 hours ऑन मशीन 2. मग आपण असं कन्सिडर करू की समजा एक इकडं मॅगझिन घेतलो आपण, मॅगझिन घेतलं आणि इकडं घेतलं आपण मशीन. बघा लक्ष द्या, आता मशीनमध्ये काय सांगितलं, मशीन 1 मशीन 2 मशीन 3 त्यानंतर इकडं मॅगझिन ए अँड मॅगझिन बी हे असं आपण कन्सिडर केलं. मॅगझिन ए अँड बी कन्सिडर केलं आणि त्याच्या पुढं काय सांगितलं, अवेलेबिलिटी. हे अवेलेबिलिटी बघा लक्ष द्या, काय सांगितलं, मॅगझिन ए रिक्वायर 2 hours ऑन मशीन 1, 5 hours ऑन मशीन 2. म्हणजे एसाठी 2 hours मशीन 1वर, 5 hours ऑन मशीन 2 अँड 2 hours ऑन मशीन 3. मशीन 3वर 2 hours लागतात. त्यानंतर बघा, मॅगझिन बी रिक्वायर 3 hours ऑन मशीन 1, मशीन 1वर 3 hours लागतात. मॅगझिन 2 रिक्वायर्स मॅगझिन बी रिक्वायर 3 hours ऑन मशीन 1, 2 hours ऑन मशीन 2, 2 hours ऑन मशीन 2, 6 hours ऑन मशीन 3, 6 hours ऑन मशीन 3 झालं. त्यापुढं काय सांगितलं परत, द मशीन 1 2 अँड 3 आर अवेलेबल फॉर. म्हणजे मशीन 1 2 3 जे अवेलेबल आहेत ते कशासाठी आपण सांगितलं, 36 hours 50 hours अँड 60 hours पर वीक रिस्पेक्टिवली. फॉर्म्युलेट LPP अँड डिटरमाइन वीकली प्रोडक्शन सो दॅट प्रॉफिट इज मॅक्सिमम. मग आता आपण इथं काय कन्सिडर केलं, लेटस कन्सिडर कंपनी प्रोड्युसेस x युनिट ऑफ ए
अँड वाय युनिट ऑफ बी. मग आता इथं प्रॉफिटमध्ये क्वेश्चनला स्टार्टिंगला सांगितलं बघा, द कंपनी अर्न ₹15 ऑन ए, सॉरी ₹10 ऑन ए अँड ₹15 ऑन बी. 15 रुपीज जे आहेत ते ₹15 ऑन बी. मॅगझिन बीसाठी 15 रुपये प्रॉफिट होतं. देअरफॉर झेड मॅक्स इक्वल टू बघा 10 रुपये मॅगझिन एसाठी प्रॉफिट आहे, 15 रुपीज मॅगझिन बीसाठी प्रॉफिट आहे. हे झालं मॅक्सिमायझेशन फंक्शन. त्यानंतर बघा ए जे आहे मशीन 1वर म्हणजे 2 आवर्स लागतात, मशीन 1 बीसाठी लागतात 3 आवर्स, अवेलेबल टाईम आहे 36 आवर्स. म्हणून आपण काय करणार 2x + 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 36 करायचं. त्यानंतर बघा इथं 5x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 50 करायचं, कारण अवेलेबलच तेवढं आहे. त्यानंतर बघा 2x + 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 60 करायचं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. अ मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस बल्ब अँड ट्यूब. एक मॅन्युफॅक्चर आहे, त्यांनी काय करतं बल्ब आणि ट्यूब हे प्रोड्यूस करतं. ईच ऑफ दिस मस्ट प्रोसेस्ड थ्रू 2 मशीन्स M1 अँड M2. म्हणजे बल्ब आणि ट्यूब हे दोन्ही प्रोसेस करायचं असेल तर M1 आणि M2 असं 2वरून पाठवावं लागतं. अ पॅकेज ऑफ बल्ब रिक्वायर. जर समजा मला बल्ब तयार करायचा असेल तर 1 आवर ऑफ वर्क ऑन मशीन 1 म्हणजे M1वर 1 तास द्यावं लागतं, 3 आवर्स ऑन मशीन 2. मग आपण असं कन्सिडर करू एक कंपनी आहे, त्यांनी ट्यूब्स आणि बल्ब हे तयार करतात. M1वर आणि M2वर तयार करतात. त्यानंतर बघा काय सांगितलं, ट्यूब जे आहे स्टार्टिंगला काय सांगितलं पॅकेज ऑफ बल्ब, अगोदर बल्ब सांगितलं आहे. 1 आवर ऑफ वर्क ऑन मशीन 1, मशीन 1वर 1 तास लागतं बल्बसाठी. अँड 3 आवर ऑफ वर्क ऑन मशीन 2, मशीन 2वर 3 तास लागतात. त्यानंतर बघा अ पॅकेज ऑफ ट्यूब रिक्वायर, ट्यूबसाठी 2 आवर्स ऑन M1, 2 आवर्स ऑन M1 बघा M1वर 2 आवर्स, 4 आवर्स ऑन मशीन 2, मशीन 2वर 4 आवर्स लागतात. ही अर्न प्रॉफिट ऑफ ₹13.5 पर पॅकेज ऑफ बल्ब अँड ₹55 पर पॅकेज ऑफ ट्यूब्स म्हटलं आहे. म्हणजे आपण असं करायचं, लेटस कन्सिडर अ मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस X युनिट ऑफ ट्यूब किंवा X युनिट ऑफ बल्ब, किंवा अगोदर इथे मी ट्यूब लिहिलो, ठीक आहे, X युनिट ऑफ ट्यूब्स अँड Y युनिट ऑफ बल्ब म्हणायचं, Y युनिट ऑफ बल्ब. नेक्स्ट बघा, ही गेट प्रॉफिट ऑफ, क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे प्रॉफिट ऑफ 13.5 रुपीज, प्रॉफिट ऑफ 13.5 पर पॅकेज, 13.5 पर पॅकेज ऑफ बल्ब. म्हणजे ही गेट प्रॉफिट ऑफ ₹13.5 ऑन बल्ब अँड ₹55 ऑन ट्यूब. ट्यूबवर 55 रुपीज प्रॉफिट मिळतं आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो 13 अगोदर बघा बल्बसाठी 13.5, ट्यूबसाठी 55, ट्यूबला आपण काय कन्सिडर केलं आहे X, प्लस बल्बसाठी काय कन्सिडर केलं आहे Y, 13.5Y. हे झालं तुमचं झेड मॅक्स कॅल्क्युलेट केलो आपण. त्यानंतर पुढं बघा हे सांगितलं आहे ही ऑपरेट्स ऑन मशीन 1 फॉर ॲटमोस्ट 10 आवर्स ऑफ डे. म्हणजे अवेलेबिलिटीज तेवढं दिलं. अवेलेबिलिटी किती सांगितलं आहे, अवेलेबिलिटी बघा लक्ष द्या, अवेलेबिलिटी पण दिलं आहे 10 आवर्स ऑन मशीन 1, मॅक्सिमम 10 तासच मशीनवर काम होऊ शकतं आहे आणि 12 तास जे आहे ते मशीन 2वर काम पॉसिबल आहे. तर आता काय करणार बघा, ह्याला X म्हटलं आपण तर 2X + Y लेस दॅन ऑर इक्वल टू 10, 4X + 3Y लेस दॅन ऑर इक्वल टू 12, X ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, Y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा हा टेबल समजणं इम्पॉर्टंट आहे. टेबल आलं तर पुढचं आपण इझिली सॉल्व करू शकतो. हे झालं तुमचं फॉर्म्युलेशन.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ह्या सांगितलं आहे अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स टू टाईप ऑफ फर्टिलायझर F1 अँड F2. एक कंपनी F1 आणि F2 असे दोन टाईपचे फर्टिलायझर तयार करते. ईच टाईप ऑफ फर्टिलायझर रिक्वायर टू रॉ मटेरियल A अँड B. म्हणजे त्याच्यासाठी A अँड B असं रॉ मटेरियल पण लागतं आहे. द नंबर ऑफ युनिट A अँड B रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चर वन युनिट ऑफ फर्टिलायझर F1 अँड F2 अँड द अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल इज गिवन बिलो. सगळं खाली दिलं आहे आणि काय सांगितलं आहे, बाय सेलिंग वन युनिट ऑफ F1 अँड वन युनिट ऑफ F2 कंपनी गेट्स प्रॉफिट ऑफ ₹500 अँड ₹750 रिस्पेक्टिवली. मग आपण असं कन्सिडर करू, लेटस कन्सिडर कंपनी प्रोड्युसेस X unit of F1 and Y units of F2. F2चे Y युनिट्स तयार करतात. त्यानंतर बघा, कंपनी गेट्स प्रॉफिट ऑफ ₹500 अँड ₹750 म्हटलं म्हणजे मॅक्सिमम झेड मॅक्स ₹500 F1साठी म्हणजेच 500x, ₹750 वायसाठी 750y हे झालं तुमचं झेड मॅक्स. त्यानंतर बघा, F1साठी x कन्सिडर केलं, F2साठी y कन्सिडर केलं तर 2x + 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 40, x + 4y लेस दॅन ऑर इक्वल टू 70, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे कंडिशन झालं ह्या आणि दिस इज युअर आन्सर ऑफ फॉर्म्युलेशन. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 काय सांगितलं आहे, अ डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब्ड टू डिफरंट युनिट ऑफ फूड A अँड B म्हटलं आहे टू फॉर्म अ वीकली डाएट फॉर सिक पर्सन. द मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ फॅट, कार्बोहायड्रेट अँड पोटॅशियम आर. हे ॲक्च्युली मिनिमम रिक्वायरमेंट आहेत. 1 युनिट ऑफ फूड A हॅज 4 युनिट ऑफ फॅट, 14 युनिट ऑफ कार्बोहायड्रेट अँड 8 युनिट ऑफ प्रोटॉन. आपण असं कन्सिडर करू की फूड A एक अवेलेबल आहे, फूड B अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्याच्यात कंटेंटमध्ये काय काय सांगितलं त्यांनी, फॅट, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन सांगितलं, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन. बघा, मिनिमम अवेलेबल काय सांगितलं, मिनिमम एका सिक पर्सनसाठी मिनिमम अवेलेबल किती असायला पाहिजे म्हणून सांगितलं त्यांनी, फॉर अ सिक पर्सन मिनिमम अवेलेबल बघा इथं सांगताना सांगितलं मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ फॅट 18, 28, 14, फॅट 28, कार्बोहायड्रेट स्टार्टिंग 18 पासून आहे, 18 युनिट फॅट, 28 युनिट कार्बोहायड्रेट आणि 14 युनिट प्रोटीन हे असं रिक्वायर्ड आहे. त्यानंतर काय सांगितलं, फूड ए हॅज 4 युनिट ऑफ फॅट, 14 युनिट ऑफ कार्बोहायड्रेटचे 14 युनिट्स, 8 युनिट ऑफ प्रोटीनचे 8 युनिट. त्यानंतर फूड बी हॅज 6 युनिट ऑफ फॅट, 12 युनिट ऑफ कार्बोहायड्रेट अँड 8 युनिट ऑफ प्रोटीन झालं. परत काय सांगितलं आहे, द प्राईस ऑफ फूड ए इज 4.5 पर युनिट, फूड बी इज 3.5 पर युनिट म्हटलं, फ्रॉम LPP म्हटलं ॲट मिनिमम कॉस्ट. मग आता इथं काय करायचं बघा, लेटस कन्सिडर x युनिट ऑफ फूड ए अँड y युनिट ऑफ फूड बीचे y युनिट कन्सिडर केलं तर द कॉस्ट ऑफ फूड ए किती सांगितलं आहे, ₹4.5 पर युनिट अँड कॉस्ट ऑफ फूड बी किती आहे म्हणून सांगितलं आहे, ₹3.5 पर युनिट. देअरफॉर आणि क्वेश्चनमध्ये इथं मेन्शन केलं आहे ॲट मिनिमम कॉस्ट म्हटलं बघा, ॲट मिनिमम कॉस्ट म्हणून आपण काय करायचं,
झेड मिनिमम म्हणायचं. एचं 4.5 पर युनिट आहे म्हणजे 4.5x, बीला 3.5 युनिट 3.5 आहे. हे झालं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर बघायला एक्स म्हटलं, ह्याला वाय म्हटलं तर कसं येणार आहे 4x + 6y ≤ 18, 14x + 12y ≤ 28, 8x + 8y ≤ 14, x ≥ 0, y ≥ 0. हे झाले इक्वेशन्स. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा. अ कंपनी मेक्स कॉन्क्रीट ब्रिक्स म्हटलं. व कंपनी मेक्स कॉन्क्रीट ब्रिक्स ऑफ सिमेंट अँड सँड म्हटलं. द वेट ऑफ कॉन्क्रीट ब्रिक हॅज ॲटलिस्ट 5 kg म्हटलं. त्या कॉन्क्रीट ब्रिकचं जे वेट आहे ते 5 kg पाहिजे. त्यानंतर द सिमेंट कॉस्ट ₹20 पर kg अँड सँड कॉस्ट ₹6 पर kg. म्हणजे सँडचं जे कॉस्ट आहे 6 पर kgला ₹6 आहे. मग आता आपण काय कन्सिडर करणार, स्ट्रेंथ कन्सिडरेशन डिक्टेट दॅट ब्रिक शूड कंटेन मिनिमम 4 kg ऑफ सिमेंट अँड नॉट मोर दॅन 2 kg ऑफ सँड. म्हणजे आपण असं कन्सिडर करू, लेटस कन्सिडर concrete brick contains x unit of cement and y unit of sand. त्याच्यामध्ये y युनिट सँडचे. आता काय सांगितलं आहे, द वेट ऑफ कॉन्क्रीट ब्रिक हॅज टू बी ॲटलिस्ट 5 kg. याचा अर्थ काय बघा, लक्ष द्या. जे आपण म्हणजे कॉन्क्रीट ब्रिक बनवणार आहे ते कशापासून बनतं आहे, सँड आणि सिमेंट दोन्ही मिक्स करून. त्याचं जे वेट आहे ते सांगताना काय सांगितलं आहे बघा, वेट ऑफ कॉन्क्रीट ब्रिक ॲटलिस्ट 5 kg म्हटलं. ॲटलिस्ट 5 kg म्हणजेच काय, एक्स आणि वाय ≤ ॲटलिस्ट 5 kg म्हटलं म्हणजे कमीत कमी 5 kg, ≥ 5 करायचं. त्यानंतर काय सांगितलं, द सिमेंट कॉस्ट ₹20 पर kg अँड सँड कॉस्ट ₹6 पर kg म्हटलं. मग याचा अर्थ काय, हे तिथं आणि काय सांगितलं, द मोस्ट ऑफ द मिनिमम म्हटलं. मग आता आपण काय करायचं, झेड मिनिमम म्हणायचं. बघा लक्ष द्या, आपण सिमेंटसाठी x युनिट घेतलं आहे, सँडसाठी y युनिट्स घेतलं आहे. त्यांनी कॉस्ट कसं सांगितलं आहे, 20 फॉर सिमेंट 6 फॉर सँड. हे झेड मिनिमम झालं. आणि त्याच्यानंतर परत पुढं काय सांगितलं आहे बघा, द ब्रिक शूड कंटेन मिनिमम 4 kg. ब्रिक म्हणजे काय, एक्स, मिनिमम 4 kg म्हणजे >4, आणि y म्हणजे सँड इथं काय सांगितलं, नॉट मोर दॅन 2 kg म्हटलं. नॉट मोर दॅन म्हणजेच काय, <2. हे झालं तुमचं पूर्ण इक्वेशन. ह्यालाच काय म्हणतो आपण, फॉर्म्युलेशन. ह्यालाच काय म्हणायचं आहे, फॉर्म्युलेशन. अगोदर क्वेश्चन रीड करायचं आणि क्वेश्चन रीड करून त्याच्यावरून ह्या अशा प्रकारे फक्त इक्वेशन्स तयार करायचे आहेत आपल्याला.